यवतमाळच्या दिग्रस पोलीस ठाण्यात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला आहे। एक पोलीस उपनिरीक्षकांसह हवालदाराला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले आहेत। या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे। पाहूया सविस्तर माहिती। दिग्रस पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात मदतीसाठी 5,000ची लाच मागण्यात आली होती। तडजोडीनंतर 2,000 रुपये स्वीकारले गेले आणि त्या क्षणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकून पोलीस उपनिरीक्षक नारायण लोंढे आणि हवालदार दिलीप राठोड यांना रंगेहात अटक केली। पोलीस अधीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली। लाचखोरीवर आळा घालण्यासाठी प्रशासन सातत्याने कारवाई करत असली तरी काही भ्रष्ट अधिकारी अजूनही लाच घेताना रंगेहात सापडत आहेत। यावर कठोर कारवाई होईल का हा प्रश्न आहे। पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंध विभाग करीत असून या प्रकरणावर तुमचे मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा।